नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवास करताना वाहनाचे टायर फुटून अपघाताच्या घटना घडत असतात. अनेक जण म्हणतात की टायरमध्ये नायट्रोजन हवा असावी, परंतु मित्रांनो, नायट्रोजन हवाच नाही तर टायर कुठल्या प्रकारचे असावेत याविषयीची चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. सिमेंटचा रस्ता असल्यामुळं काय आहे, टायराला आराम देण्यासाठी 150 किलोमीटरला गाडी थांबलीच पाहिजे. कारण की टायरला आराम होतो, गाडीला म्हणजे व्यवस्थित राहतं, माणसं बी व्यवस्थित राहत. पण ते लोकांचे लक्ष येत नाही. यांनी काय केलं, पेट्रोल पंप सुद्धा 150च्या पुढे गेल्याच्या नंतर एक अर्धा लाखला तर लागतो, नाही तर पार लागे 200 किलोमीटर लागत. काही लोकांना हे माहीत नाही, टायरला एक नंबर असतो, म्हणजे सिरीज असते, A-B-B असं. आता हे आपल्या गाडीला जे आहे ना, तुम्ही 150वर जरी चालली तर काही होत नाही. पण 150च्या पुढे जर चालली तर म्हणजे पोटाच्या बाहेर जर खाल्ला आपण तर ते काय होतं, उलट. तशी गोष्ट आहे या टायराची सुद्धा. याला B नंबर येतो या गाडीच्या टायर. अच्छा. आणि या गाड्याला जे आहे ना, यांना तो C येते, C ट्रकला. यांनी 80च्या पुढे चालायचंच नाही कधी ट्रक. पण हे ओव्हरलोड घेते वर, आणि मग कधी कधी ओव्हर स्पीड करून टाकते. बरोबर. त्याच्यामुळे यांना हे असे प्रॉब्लेम. म्हणजे आपल्याकडे अशी काही यंत्रणा पण नाही का किती स्पीडनं चालला? कोणतीच नाही ना केलेली. बाहेर देशात बघा तुम्ही, असं प्रत्येक रोडच्या याला लेंथला टायराचा नंबर सगळं दिलेला आहे. असं आहे का? बर. टायरच्या नंबरवर सुद्धा स्पीड असते, ती स्पीडनं चालायला पाहिजे. ती स्पीडनं चालेल. छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच जणांना माहित नाही. आणि टायर फुटूनच बरेच अपघात होतात. मेन म्हणजे कंट्रोल कशामुळे जातं, टायर फुटलं गेला. आणि असं कोणी नियंत्रण ठेवणार कोण नाही ना बाबा. आता आपण आलो काही तपासलं कोणी आपल्याला गाडी नाही. आता हे यांचे नियम चुकायलेत का नाही, हे लोक नियम पाळीत नाही. ते याला बाहेर एवढा मोठा रस्ता त्याला काही गरज नसताना इकडून घेऊन सनकन पुढे जायचं. आता ही 120ची स्पीड आहे मधली, तर हा मधून चालतोय. आता याच्यावरून एखादी गाडी धडकणार नाही का? ट्रकचे पण चुकतं ना याच्यात. मधली लेन ही 120ची आहे ना, त्यांची डावी लेन आहे समजा, लेफ्टची. डावीची ओव्हरटेक करून तुम्ही तुमच्या रस्त्याने चाला ना, काही होत नाही. तो मधून चालतोय. आता एखादी स्पीड मध्ये आली रात्री एखादी गाडी, रात्रीची त्याच्यामुळेच होतंय भरपूर काही. बेशिस्तपणा जास्त आहे. आपली किती 100 चालू आहे ना? 90-95.